नमस्कार सर्वांना. राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत दैनिक वापरासाठी रोजच्या सोप्या आणि झटपट 4 रांगोळ्या. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, कारण आजच्या रांगोळ्या अगदी सोप्या आणि सुंदर नवीन रांगोळी काढणाऱ्यांसाठीही सोप्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण प्रथमतः प्लस असे 2 चिन्ह काढून घेतले आणि बाहेरच्या बाजूनी बरोबर मध्ये 2-2 असे एक पाना टाईप शेप काढून घेतलेला आहे आणि आडवी रेषा दोन्ही प्लस चिन्हामध्ये जॉईंट करून घेतली, जसे की एक फांदेप्रमाणे आपण शेप तयार करून घेतलेला आहे. तर बघू शकता दुसऱ्या बाजूच्या रेषा आपण थोड्या थोड्या वरती वाढवून घेतल्या आणि तिथेच पिंक कलरचे 3-3 असे डॉट देऊन घेणार आहोत. तर दोन्ही रेषांच्या टोकांवरती अगदी छोटी, सुंदर आणि झटपट अशी ही आपली रोज काढण्यासाठी मंदिरासमोर, घरासमोर किंवा तुळशीसमोरही तुम्ही ही रांगोळी काढू शकता. एखाद्या शुभ प्रसंगाच्या वेळी किंवा कार्यक्रमाच्या वेळी ही रांगोळी सुंदर अशी तयार होते. तर पानांमध्ये सुद्धा आपण लाईट असा ग्रीन कलर भरून घेतला. काडीने थोडासा सेटअप करून घेत आहोत जेणेकरून फिनिशिंग चांगली होईल. आणि मध्ये काढलेली फांदीवरती व्हाईट कलरने छोटे छोटे अशी डॉट देऊन पानांचा शेप काढून घेणार आहोत. तर बरोबर 3-3 पानांच्या मध्ये आपण एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला आणि पिंक कलरवरती येलो कलरचे डॉट देणार आहोत. पानांमध्ये सुद्धा आपण येलो कलरच्या एक रेषा मारून घेतल्या. तर बाजूला सुद्धा व्हाईट कलरच्या 2-2 रेषा काढल्या. बघू शकता फायनल लुक तयार झाला. बघूया 2 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण मोठे असे प्लसचे चिन्ह टाईप एक शेप तयार करून घेतला आणि बरोबर मध्ये आपण प्लसच्या चिन्हाच्या मध्ये छोट्या छोट्या अशा 3-3 रेषा मारून घेणार आहोत. अगदीच नवीन डिझाईनच्या आणि रोजच्यासाठी वेगळी अशी काहीतरी नवीन डिझाईन रांगोळी काढावी असे प्रत्येकालाच वाटते. तर त्याप्रमाणेच आपण आजच्या डिझाईन टाकत आहोत. तर सर्वच रेषांच्या टोकाला आपण 2-2 येलो कलरचे डॉट आणि मधल्या रेषेवर पिंक कलरचा डॉट देऊन घेतला. तर मोठ्या रेषेवरती आपण एक पान काढून घेणार आहोत. तर बघू शकता सर्वच रेषांच्या टोकावरती छोटी छोटी अशी आपल्याला पाने काढून पानांमध्ये सुद्धा लाईट असा व्हाईटच कलर आपण स्प्रेड करून घेणार आहोत. तर ही मालिका आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे आणि काडीच्या साहाय्याने पानांवरती आपण शिरा सुद्धा काढून घेतलेल्या आहेत. तर सर्वच पानांवर आपण ह्या शिरा काढून दाखवत आहोत. अगदीच तुम्ही ही रांगोळी फक्त व्हाईट कलरमध्ये काढली तरी सुंदर असा लुक तयार होतो. आणि बरोबर मध्ये आपण स्काय ब्ल्यू कलरचे एक सर्कल टाईप छोटे छोटे काढून घेतलेली आहेत आणि वरती एक पर्पल कलरचा डॉट दिलेला आहे. जसे की एक मोरपीस असते त्याप्रमाणे आपण शेप बनवून घेत आहोत. तर पिंक कलरचे डॉट बाहेरच्या बाजूला ओढून एक कळीप्रमाणे आकार तयार करून घेतला आणि मध्ये बरोबर एक रेड कलरचा डॉट दिलेला आहे. बघू शकता फायनल लुक अगदी सुंदर असा तयार झाला. आता बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण एक तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेतला आणि त्याच्याच वरती एक मोठी अशी फांदी काढून त्यावरती सुद्धा एक छोटासा तुरास काढलेला आहे.
तर ही फ्री हँड रांगोळी आहे. अगदीच रांगोळी काढायला जमत नसेल त्यांच्यासाठी ही फ्री हँड रांगोळी आपल्या आवडीप्रमाणे कुठलाही आकार, पाने, फुले काढू शकता. तरी सुंदर अशी लूक तयार होतो. तर खालच्या बाजूला आपण एक छोटेसे फूलसुद्धा व्हाईट कलरच्या रांगोळीनेच काढणार आहोत. तर 5 पाकळ्याचे असे आपण हे फूल दाखवत आहोत आणि फुलाच्या समोर आपण एक पानसुद्धा काढून घेतले. पानाच्या बाहेरच्याच बाजूला आणखीन एक छोटेसे पान दाखवत आहोत. तर दुसऱ्या तुऱ्यावरती सुद्धा आपण एक छोटेसे 3 पाकळ्यांचे फूल काढणार आहोत. फुलामध्ये सुद्धा आपण लाईट असा व्हाईटच कलर भरून घेणार आणि पानांमध्ये सुद्धा व्हाईटच कलर स्प्रेड केलेला आहे. तर फुलाच्या बरोबरमध्ये आपण ऑरेंज कलरचे डॉट देऊन घेतले आणि पानांवरती मध्ये लाईट असा ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे. तर बघू शकता अगदी छोटीशी नाजूक आणि झटपट होणारी फ्री हँड रांगोळी आहे. आवडली तर नक्कीच काढून बघा. कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. तर तुऱ्यांच्या मध्ये सुद्धा आपण ब्ल्यू कलरचे डॉट देऊन घेतले. बघू शकता आपला फायनल लूक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. ही सुद्धा अगदी छोटीशी आणि कोणीही सहज काढेल अशीच आहे. तर प्रथमतः आपण क्रॉस अशा 2-2 लाईन मारून घेणार आहोत. बघू शकता एक गुणाकाराचे चिन्ह असते त्याप्रमाणे आपण ह्या रेषा काढलेल्या आहेत. तर 2-2 रेषांच्या बरोबरमध्ये आपण एक फांदी काढून घेतला आहोत. जसे की एक स्वस्तिकप्रमाणे शेप तयार झालेला आहे आणि फांद्यांवरती छोटे छोटे असे व्हाईट कलरनेच पाने काढून दाखवली. तर ही मालिका आपल्याला पूर्ण फांद्यांवरती काढून घ्यायची आहे. आपल्या रांगोळ्या आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. अगदीच 5 मिनिटात होणाऱ्या आपण सर्वच रांगोळ्या बघत आहोत. तर बघू शकता सर्व पाने काढून आपण टोकाला व्हाईट कलरचा डॉट देऊन त्यावरती लाईट असा ब्ल्यू कलर टाकून घेतलेला आहे आणि ज्या क्रॉस रेषा होत्या त्या राऊंड शेपमध्ये जॉईन करून घेतल्या. बघू शकता आपले रांगोळीचा मोस्ट ऑफ फायनल लूक तयार झालेला आहे. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अशा छोट्या नवनवीन डिझाईनच्या रांगोळी आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर राही रंगोळी चॅनलला नियमित व्हिजिट करत राहा. आपल्या रांगोळ्या कशा वाटतात किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रांगोळ्या बघायला आवडतील तेही तुम्ही कमेंट करू शकता. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.